मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये काही राज्य ही नक्षलग्रस्त किंवा माओवाद्यांनी किंवा ज्याला आता टर्मिनॉलॉजी आली आहे कडवी डावी विचारसरणी, ही त्याची टर्मिनॉलॉजी आहे. कडवी डावी विचारसरणी, माओवाद, याला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. कोर्टातही तेच म्हटलं जातं. आणि अशा प्रकारच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक लोक हे सुरुवातीच्या काळामध्ये बंदुका हातात घेऊन त्या ठिकाणी व्यवस्थेच्या विरुद्ध लढा, भारतीय संविधानाने जी व्यवस्था उभी केली आहे ती आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आमचा हा लढा आहे, आम्हाला साम्यवादी अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची आहे. अशा प्रकारच्या विचारातनं या संघटना तयार झाल्या. गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकार असतील, वेगवेगळ्या प्रकारची राज्य सरकार असतील, या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात काम केल्यानंतर आता हा जो बंदूक घेऊन जो माओवाद आहे, हा माओवाद हळूहळू संपुष्टाकडे यायला लागलाय. महाराष्ट्र त्याचं उदाहरण आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्वी 4 जिल्हे आपले माओवादाने ग्रसित होते. आता केवळ 2 तालुक्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ऍक्टिव्ह माओइझम दिसतंय आणि ते देखील पुढच्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारची अवस्था आहे. पण त्याच वेळी याचं दुसरं स्वरूप हे तयार व्हायला सुरुवात झाली ज्यावेळेस ऍक्टिव्ह मिलिटंट्स मिळत नाहीत, त्यावेळी पॅसिव्ह मिलिटंट्स तयार करायचे. आणि म्हणून यातनं मोठ्या प्रमाणात जनसंघटना, ज्यांची नावं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ही लोकशाही वाचवण्याकरता तयार झालेल्या संघटना आहेत, पण त्या संघटनांची कारवाई पाहिल्यानंतर ते लोकशाही मानत नाहीत आणि त्या संघटना भारताचं संविधान देखील मानत नाहीत. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की ही जी माओवादी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी, जी आता बॅन संघटना आहे, केंद्र सरकारने बॅन केलं आहे आणि सगळ्यांचं त्या ठिकाणी बॅन आहे, याच्या सगळ्या ऑफशूट आहे, यांचं हे संविधान आहे.